तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता की ओर से गाय वितरण भ्रष्टाचार होने के मामले में विधायक होड़ी ने जानकारी दी। तो चलिए देखते हैं ये खबर। खेड़े करने के कारनामों की चर्चा रहते अब गढ़चिरौली में एक IAS अधिकारी के प्रशिक्षणार्थी कालावधि के कारनामे प्रकाश में आए हैं। आदिवासियों के गाय वितरण योजना में गैर व्यवहार करने का ठप्पा उन पर लगाया गया है। शुभम गुप्ता SIS अधिकारी का नाम है। आदिवासी विकास विभाग के नागपुर के अपर आयुक्त ने इस बारे में राज्य शासन के सामान्य प्रशासन विभाग को अहवाल दिया होकर इसमें संबंधित अधिकारी पर कार्रवाई की सिफारिश की है। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में विधायक होड़ी ने जानकारी देते हुए क्या कहा। ऍक्च्युअली हे खरं आहे की मागच्या 2-2.5 वर्षाच्या अगोदर शुभम गुप्ताच्या विषयी तो प्रकल्प अधिकारी पण होते आणि उपविभागीय अधिकारी पण होते। या दोन्ही चार्जमध्ये त्यांना ज्या पद्धतीनं एटापल्ली आणि भामरागड प्रोजेक्ट ऑफिसमध्ये सुद्धा त्यांच्याकडे पूर्ण प्रभार होता आणि उपविभागीयचा प्रभार होता। या दोन्ही ठिकाणी त्यांना असंख्य अनियमितपणा केलं। त्या ठिकाणी आमच्या रोड बनवण्यासाठी NOC देण्याचं काम त्या ठिकाणी कैयोक लोकांच्या जे ठेकेदार लोक जंगलामध्ये काम करायच्या त्या ठिकाणी कशा पद्धतीने पूर्ण ठेकेदार त्या क्षेत्रामधल्या सगळे ठेकेदार असतील। आमच्या प्रकल्प स्तरावरच्या आदिवासी विविध केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना होत्या ते सुद्धा फक्त कागदावरच केले। माझं या विधानसभाचा आमदार म्हणून गेल्या 10 वर्षापासून मी आमदार आहे। आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये IAS ऑफिसर येतात, फक्त प्रॅक्टिकल आणि प्रात्यक्षिक करतात आणि कुठल्याही गडचिरोली जिल्ह्यामध्ये विकास एवढे वर्षामध्ये एवढा निधी येतं, परंतु फक्त IAS ऑफिसर प्रकल्प स्तरावरच्या किंवा इतर स्तरावरच्या जे काही येतात ते फक्त प्रॅक्टिकल आणि प्रात्यक्षिक करतात आणि निघून जातात। हा एक चांगला आहे। हे गेल्या 2.5 वर्षांत मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेचं अभिनंदन करतो। माझ्या पत्रावर मी लक्षवेधी लावलेल्या त्या पत्रावर महाराष्ट्र सरकारनं त्याच्यावर पूर्ण चौकशी करण्यासाठी त्या ठिकाणी नेमली। चौकशीमध्ये ते दोषी आढळलेले आहेत। त्या दोषी आढळलेला 100% त्याच्यावर कारवाई होईल। हे 100% आहे। रोडच्या NOC समजा असेल या प्रकल्प स्तरावरचे जेवढे काही योजना केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना होते त्या प्रत्यक्ष लाभार्थीपर्यंत एक सुद्धा योजना पोहोचली नाही। परस्पर त्याच्या नावाने काढायचं आणि परस्पर पैसे विड्रॉल करायचे अशा पद्धतीनं त्यांना शुभम गुप्तांनी कार्य केलेले आहे। चौकशीच्या अंती जेव्हा ते दोषी आढळले ते जर त्या ठिकाणी आढळले असतील 100% महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार त्याच्यावर कारवाई करेल। हे 100% मी सांगत काय हो, नवीन IAS लोक या ठिकाणी येतात ते फक्त प्रॅक्टिकल आणि प्रात्यक्षिक करतात। कारण काय गडचिरोली जिल्ह्याला भरपूर निधी असतो विकासा करण्यासाठी, पण प्रात्यक्षिक करून ते 1-1.5 वर्षाने निघून जातात आणि म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्याची चौकशी लावली। त्या चौकशी अंती 100% दोषी आढळले असतील तर त्याच्यावर महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार कारवाई जरूर करेल। तो वहीं इस संदर्भ में लाभार्थी ने भी अपनी प्रतिक्रिया दी। ताई तुम्हाला गाय भेटला होता तिथून प्रकल्प कार्यालयाकडून? हो, मग कशा पद्धतीने तुमचा काही लेवण देऊन झाला? ते आम्हाला येऊन त्यांनी सांगितले की तुम्हाला प्रोजेक्टतर्फे माहिती म्हणजे काय म्हणतो ते लाभ मिळणार आहे, गाय मिळणार आहे, दुधाळू गाय म्हणून त्यांनी सांगितल्यावर आम्ही मग अर्ज केला। अर्ज केल्यानंतर काही दिवसानंतर मग त्यांनी येऊन सांगितले की तुमचं जे अर्ज केले होते ते गायीचं ते मंजूर झालं आहे असं म्हटले त्यांनी। त्याच्यानंतर मग 1 लाख रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाले म्हटले। मग तुम्ही येऊन ते पैसे ट्रान्सफर करून द्या, त्या पैशाने आम्ही गाय घेऊन तुम्हाला देणार आहोत। मग तुम्ही काढून दिले? हो, मी मग काढून दिले। पूर्ण पैसे दिले? पूर्ण पैसे दिले। कोण आले होते? ऑफिसवाले होते आले होते की बँकवाले? आता बँकेत मी गेली होते, ऑफिसवालेच कोणीतरी। तुम्हाला कोण नेले? तुम्हाला कोण नेले बँकेत? ऑफिसवाले ना? किती भेटले? किती पैसे? पूर्ण पैसे त्यांना विड्रॉल करून दिले? हो, पूर्ण पैसे 1 लाख रुपये। मग नंतर गाय आणून दिले? हो, गाय आणून दिले। त्याच्यानंतर मग दूध देणं सुरू आहे तुमचं गाय आता? नाही, हां, ती गावठी गाय होती, दुधाळू गाय नव्हती। असंच दिले? मग हो, असंच दिले। मग तुम्ही काही बोलले नाही का? मग ह्या दुधाळू म्हणून मामाला बोलले आणि पैसे घेऊन गेले आणि आता साधारण हा असंच गावठीवाले दिले असे होत आमच्या घरी आहे
असं नाही म्हटले का मग तुम्ही? असं बोलण्यासाठी आम्हाला काही कळलं नाही. आता देत आहेत म्हटलं, आम्ही घेऊन घेतले. पैसे वगैरे दिले का अजून? हो दिले 35,000 रुपये पैसे पण. CTV के लिए प्रतिनिधि गणेश मोटकुर वार की रिपोर्ट।